गुड मॉर्निंग तर नाही, दुपारचा चहा पिते मी इथं, कारण लेट उठलेली होती. नंतर जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी मला इथे रोल बनवायचा होता, तर काही सामान नव्हतं, तर झेप्टोवरून सामान मागवलं आणि ते एवढं होतं की झेप्टोवाले दादांनी बॅगच दिली. मला नाही दिली, परत द्यायची होती जाऊन त्यांना. सामान बिमान काढलं आणि स्ट्रॉबेरी मी पण 70-60 रुपयाचे फक्त 6 आलेल्या आहेत. आणि मग मी इथे रोल बनवायला चालू केलेलं होतं. मैदा नाही घेतला आहे, साध्या पिठाचंच मी इथे करणार आहेत पोळ्या त्या. चांगलं तेल आणि मीठ टाकून नॉर्मली पीठ मळून घेतलं आणि जेवढा पण तुम्हाला व्हेजिटेबल टाकायचे असतील त्याच्यामध्ये ते चॉप करून घ्या. मी तर एवढंच कांदा, टमाटर आणि कोबी एवढंच चॉप केलेलं होतं. त्याच्यानंतर पराठा टाईप इथं पोळी बनवणार आहे, जसं बाहेरचे ते स्टॉलवाले बनवतात त्या प्रकारचं. पूर्ण पोळी लाटून घ्यायची, ऑइल लावायचं, त्याला रोल रोल करायचं आणि बस हाताने जेवढं स्प्रेड होईल तेवढी स्प्रेड करायची लाटून. आणि जसा पराठा बनवतो तशी पोळी बनवून घ्यायची. आणि दुसऱ्या साईडला कढी पण बनवायची होती, तर दीदी इथे भाज्या फ्राय करत होती त्याच्यासाठी, कढीसाठी. नंतर इथे पोळे वगैरे लाटत होते आणि भूक लागली होती, तर साईडला खाणं पण चालू होतं. आणि स्वयंपाक बनवताना किचनमध्ये खाणं मॅन्डेटरीच असतं. आणि अंड्याची पोळी करायला घेतली होती मी, तर साधीच बनवली होती, फक्त मीठ टाकून त्याला फ्राय करून घेतलं. तुम्हाला जसं पाहिजे असेल कांदा टमाटर टाकून तसं करा. इथे साईडला कढी पण माझी रेडी झालेली होती ना. आता आपण रोल प्रिपेअर करू. पोळी घ्यायची, त्याच्यामध्ये शेजवान चटणी, सॉस, मेयो, टमॅटो केचप, जे पण तुम्हाला सॉस आवडत असेल ते टाका. वरतून अंड्याची पोळी, थोडंसं चीज टाका तुम्हाला आवडत असेल तर. कांदे, टमाटर, कोबी त्याला ॲड करा, त्याला चांगला रोल करा. आणि इथं आपला हा रोल झालेला आहे रेडी. दिसायला तर मस्त दिसतोय, खायला पण मस्त होता. आणि आता जेवढा पसारा केलाय तो एका सेकंदात आवरू. एका सेकंदाने टाइम लागला होता. नंतर जेवण केलं. रोल कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय, गुड नाईट.